थोड्याच वेळात अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि अजित पवारांच्या या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अजित पवार बंडाच्या तयारीत असल्याचं वृत्त समजतंय, त्यामुळे अजित पवार काय नेमकी भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे अजित पवारांच्या बंडाबाबत जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेबाबत अजित पवार काय प्रतिक्रिया देणार, काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अजित पवार भाजप सोबत सत्ता स्थापनेत सहभागी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवारांकडे आहे अशी बातमी देण्यात आलेली आहे। अजित पवार हे विधान भवनात आहेत। धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला गेलेत। अजित पवार यांच्या हालचालींकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अजित पवार हे विधान भवनात आहेत, या सगळ्याबाबत ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे अजित पवार यांच्या हालचालींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राजकीय भूकंप होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार हे बंड करून मवियामधून बाहेर पडणार का हे देखील पाहावं लागेल। अजित पवार सध्या विधान भवनात आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते धनंजय मुंडे गेलेले आहेत। अजित पवार हे 40 आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडणार का याबाबत आता संभ्रम निर्माण झालेला आहे। तशा बातम्या समोर आलेल्या आहेत। द न्यू इंडियन एक्सप्रेसनं याबाबतची बातमी दिलेली आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांच्याकडे 40 आमदारांचं सह्याचं पत्र असल्याचं सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सध्याचे तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विलास आठवले यांच्याकडून। विलास, अजित पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेलेत, काय अधिक तपशील मिळतात? अजित पवारांची भूमिका कधी स्पष्ट होईल? बिलकुल, आता जे संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद आपण पाहिली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना चिंता दिसते। ते असं म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे तो आमच्याच बाजूने लागेल, महाविकास आघाडी जी आहे ती मजबूत राहणार नाही आणि अजित पवार यांच्यामध्ये अस्वस्थता आहे। तर अजित पवार हे अस्वस्थ आहेत। निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे मागच्या वेळेला मुख्यमंत्री पदाची जी ऑफर होती ती शरद पवार यांनी नाकारली आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाबरोबर काही महत्त्वाचे खाते घेतले आणि मुख्यमंत्री पद काँग्रेसला दिलं होतं म्हणजे सेना भाजपचं सरकार येण्याच्या आधी। तेव्हापासूनची निश्चितच नाराजी आहे। या वेळेलाही अजित पवार यांच्या मागे ईडीचा ससेमिरा जर टाळायचा असेल तर त्यातला सोपा मार्ग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आपले त्यांच्या सोबतीचे आमदार आहेत ते भाजपसोबत जातील अशा प्रकारची व्यवस्था करणे। आणि ते पाहिलंही आपण, महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आधी जो काही 2 दिवस ड्रामा चालला होता, राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, मग अजितदादांनी शपथविधी घेतला, ही जी भावना आहे अजित पवार यांच्यातली, त्यांना निश्चितच भाजपसोबत जायचं आहे किंवा जातीलही। त्यांना कुठलीही अडचण नाही, ना वैचारिक मतभेद आहेत ना राजकीय मतभेद आहेत। देवेंद्र फडणवीस यांनाही अजितदादा पवार यावेत असं निश्चित वाटतं। याचं कारण असं आहे की लोकसभेच्या ज्या जागा कमी होणार आहेत तिथे अजित पवार भाजपाची जी कमजोरी आहे ती भरून काढतील आणि लोकसभेत महाराष्ट्रातून भाजपला जास्तीच्या जागा निवडून आणू शकतील। आता दुसरं एक महत्त्वाचं की थोड्या वेळात अजित पवार निश्चितच बोलतील, पत्रकार परिषद असेल किंवा माध्यमं जी आहेत आपण त्यांना विचारतो की नेमकं काय चाललेलं आहे, त्यावेळेला ते आपली भूमिका स्पष्ट करतील। पण आता यावेळेला मात्र 3 ते 4 आमदार अजित पवार यांच्या भेटीला गेलेत। धनंजय मुंडे असतील, त्यानंतर नितीन पवार आहे, धर्मराव अत्राम आहेत, शेखर निकम आहेत। याच्यातला काही बहुतांश आमदारांनी असं घोषित केलं आहे आणि ते ऑन एअर घोषित केलं आहे, खुलेआमपणे घोषित केलं आहे की अजितदादा पवार जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे। हीच जी भूमिका आहे। जेव्हा अजित पवार यांनी शपथविधी स्वीकारला होता तेव्हा खुलेपणाने हे आमदार बोलत नव्हते, पण आता मात्र बोलतात। याचा अर्थ स्पष्ट आहे, कुठे ना कुठे नवीन गणितं जी आहेत, नवीन समीकरणं जी आहेत ती जोडली जात आहेत आणि आत्ता नाही जोडली तरी येणाऱ्या काळांमध्ये ती निश्चितच जोडली जातील लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी। अगदी विलास, या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्यात, या सगळ्यांकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जातो की अजित पवार कुठेही जाणार नाहीयेत। संजय राऊत यांनी सकाळी बोलताना देखील हे सांगितलं की मविया सोडून अजित पवार कुठेही जाणार नाहीयेत। मग हे पडद्यासमोर अजित पवारांचं नाव दिसतंय आणि पडद्यामागे दुसऱ्या कुणाच्या तरी हालचाली सुरू असतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। निश्चितच बघा, राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं। म्हणजे
शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा प्रकारच्या बातम्यांपासून राजकारण आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर लोकशाही आपल्याकडे स्थापन झालेली निवडणुका व्हायला लागल्या तर अनेक घडामोडी होतात. जास्ती करून त्या दक्षिण भारतामध्ये जास्त होतात. महाराष्ट्रातही परंपरा आता सुरू झाली आहे. जशी बंडखोरी आहे ही परंपरा आता सुरू झाली. त्याच्या आधी अनेक गट म्हणजे स्वतः शरद पवार काँग्रेसमधला गट काढून पुलतचं सरकार स्थापन केलं होतं. अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आहेत, राजकारणात आहेत. त्यामुळे कधीही काही होऊ शकतं. आणि आत्ताचं जे राजकारण आहे ते जर आपण पाहिलं तर आत्ताचं राजकारण वैचारिक त्याला आधार नाही आहे, त्याला नैतिक आधार नाही आहे. फक्त सत्ता मिळवणं आणि आपली सत्ता ही आपण केलेल्या काही भ्रष्टाचार असेल किंवा अनियमितता असेल किंवा गैरव्यवहार असेल या कामांसाठी सत्तेशी जुळून घेणं ही आता बदललेली महाराष्ट्राचं राजकारण आहे. हे जर पाहिलं तर भाजपमध्येही तसेच आहेत, शिवसेनेमध्येही तसेच आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल याचं एक मोठं उदाहरण म्हणजे जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं, भाजपने दुसऱ्यांदा म्हणजे 2014ला जेव्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं तेव्हा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते गुपचूप बसून होते. ते कुठल्याही प्रकारचे आक्रमक नव्हते. जे तरुण नेते आहेत ते सुद्धा आक्रमक नव्हते. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, एखाद्या कठोर विरोधी पक्षाची भूमिका बजावणारी ताकद जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये होती. तरीसुद्धा त्यांनी सत्तेपुढे शहाणपण नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि पुन्हा एकदा भाजपचं सरकार जेव्हा आलं, निवडणुका झाल्या आणि भाजपचं सरकार आलं, तीच भूमिका कायम ठेवली. आत्ता ही परिस्थिती अशी आहे. यामुळे ज्या आमदारांना, ज्या नेत्यांना आपल्याला ईडीपासून वाचवायचं असेल, CBIपासून वाचवायचं असेल किंवा आपले व्यवहार आहेत ते अनियमितता किंवा गैरव्यवहार झाले असेल ते जर थांबायचे असतील तर सत्तेपुढे शहाणपण नाही हीच भूमिका घ्यावी लागते. आणि हे आत्ताच्या राजकारणावरून स्पष्ट होतं. मग ते अजितदादा असतील किंवा इतर कोणीही असेल. विलास, या सगळ्यामध्ये आपण वारंवार याआधी देखील अजित पवार यांच्या बंडाच्या भूमिका पाहिलेल्या आहेत आणि दरवेळेस त्यांचं बंड फसलेलं देखील पाहिलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा अजित पवार यांनी असं बंड पुकारत वेगळा संसार थाटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर किंवा स्वतः अजित पवारांवर शरद पवारांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे कुठेतरी शरद पवारांचा जो राष्ट्रवादीमधला होल्ड आहे तो कुठेतरी कमी होतोय आणि त्यामुळं ही सगळी अशी बंडाची भूमिका वारंवार समोर येते असं होऊ शकतं. नाही, दोन गोष्टी स्पष्ट आहेत की शरद पवार यांचं वय पाहता आता त्यांची जी कमांड होती सुरुवातीच्या काळात, त्यांचा कामाचा जो कामाचे तास होते ते कुठे ना कुठे कमी झालेली आहे. त्यांची प्रकृती असेल किंवा त्यांचे दौरे जे होते आधी, आता ते कमी झालेले आहेत. आणि साहजिकच कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आयुष्यात हे असे क्षण येतात. म्हणजे एव्हरग्रीन प्रत्येक वेळी किंवा शेवटपर्यंत अशा प्रकारचं काम करणारा नेता या देशामध्ये खूपच कमी आहे. त्यामुळे शरद पवार यांचं वय पाहता त्यांची कमांड जरी कमी झाली नसली तरी त्यांचा संपर्क कमी झाल्यामुळे कदाचित अजित पवारांची ताकद वाढलेली आहे. पण अजित पवारांमध्ये जे गुण आहेत जे शरद पवारांचेच आलेले आहेत की सकाळी उठून कार्यकर्त्याशी संपर्क करणं आणि संध्याकाळपर्यंत, हा जो गुण आहे तो शरद पवारांनी राजकारणासाठी वापरला, समाजकार्यासाठी वापरला आणि त्याचबरोबर संपर्कासाठी वापरला. म्हणजे अजितदादा पवार हे कार्यकर्त्याला ओळखतात, त्याला निवडणुकीमध्ये हवी ती ताकद देतात आणि निवडून आणतात. अशा प्रकारचा जो समाज म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचं एक वातावरण आहे, तीच जमेची बाजू अजित पवार यांना म्हणावी लागेल. त्यामुळे अजित पवार यांचं पक्षावर निश्चितच वर्चस्व आहे. आणि जे जुने अजित पवारांच्या आधीचे जे नेते आहेत ते छगन भुजबळ असतील किंवा जयंत पाटील असतील, यापूर्वी RR पाटील होते, ही जी फळी आहे ही शरद पवारांच्या वेळची फळी आहे. आणि या फळीच्या आणि अजितदादांच्या तरुण आमदारांमध्ये साहजिकच थोडासा दुरावा आहे. पण कमान शरद पवार यांच्या हाती असल्यामुळे अजितदादा काही करू शकत नाही. पण आता कमान थोडी जी सुटत चालली आहे त्याची जी कमांड आहे ती आता अजित पवार यांच्या निश्चितच हातात आहे. गेल्या वेळेलाही अजित पवारांनी हा प्रयत्न केला होता पण शरद पवार यांनी त्यांना थांबवलं आणि कुठल्याही प्रकारचं भाष्य करायची परवानगी दिली नाही. पण आत्ता ती परिस्थिती नाही आहे. आता अजितदादा स्वतः निर्णय घेऊ शकतात, त्यांच्यासोबत जे आमदार येतील तेही त्यांच्यासोबत येऊ शकतात. आता कुठलीही अडकाटी नाही आहे, सरकारही नाही आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष हा एवढा कमकुवत झाला आहे की त्याच्यासोबत राहून सरकार येईल की नाही येईल ही आमदारांना शाश्वती
परिस्थिती नाही आहे. त्यामुळे जे अस्वस्थ आमदार आहेत ते निश्चितच अजितदादांच्या बाजूने उभे राहतील आणि एक नवी आघाडी निश्चितच करतील. पण ती वेळ आत्ताची आहे का, तर निश्चितच आत्ताची वेळ 99% आहे. पण यानंतरही थोड्याशा घडामोडी होऊ शकतात. 15 दिवसाची वाट कदाचित अजितदादा पाहू शकतात. पण 40 आकडा जर झाला असेल तर अजितदादा कुठल्याही क्षणाला आपला गट जो आहे तो बाजूला नेऊ शकतात. विलास, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न हाही येतोय की अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे जे आमदार, जे 40 आमदारांचा पत्राचं जी बातमी आहे त्यानुसार हे सगळे आमदार अस्वस्थ आहेत, पक्षामध्ये कुठेतरी अंतर्गत कलह समोर आलेला आहे, अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत किंवा अशा बातम्या आलेल्या आहेत. काय नेमकी कारणं असू शकतात पक्षामध्ये अंतर्गत कलह असण्याची किंवा नाराजी असण्याची? हे दोन गोष्टी आहेत ना, की सरकार असेल तर कामं होतात आणि अजितदादा हे सरकारमध्ये असताना त्या सगळ्यांची कामं करत होते. मतदारसंघातील कामं असतील किंवा त्यांच्या मतदारसंघातील एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, यासाठी वेळोवेळी अजितदादांनी या सगळ्या आमदारांना, जे त्यांच्यासोबत आता जी नावं येत आहेत त्या सर्व आमदारांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आणि हीच ओरड जी आहे ही बंडखोरी करून, शिवसेनेत बंडखोरी करून गेलेल्या, शिवसेनेचा ताबा मिळवलेला एकनाथ शिंदे गटाची आहे, म्हणजे शिवसेनेची आहे. त्यांची तक्रार अशी होती की निधी मिळत नाही. तोच मूळ धागा आहे की सरकारमध्ये असताना निधीचं वाटप करणं आणि ते निधीचं वाटप आपल्याच जवळच्या आमदारांना देणं, हे जे कसब आहे हे अजितदादांनी साधलं होतं. महाविकास आघाडी 2.5 वर्ष सरकारमध्ये होती, आपल्या आमदारांची ताकद वाढवली, त्यांच्यामुळे त्यांच्याशी जवळीक वाढली आणि आता हेच आमदार अजितदादांसाठी कुठलीही भूमिका घ्यायला तयार होतील. सुरुवातीच्या काळात जे अजितदादांचं बंड फसलं होतं ते या कारणासाठी फसलं होतं की साताऱ्याची जी सभा झाली होती त्यावेळेला एक इमेज तयार झाली होती की भाजपच्या विरोधात एक वयोवृद्ध जो आहे, एक वयस्कर नेता लढतोय भर पावसामध्ये. त्यामुळे ते इमोशनल या सगळ्या आमदारांशी जोडलं गेलं होतं आणि त्यामुळे त्यांची मानसिकता बंड करण्याची नव्हती. पण आता ही मानसिकता 2.5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर थोडीशी बदलली आहे. ती आता अजितदादा जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत जाऊ अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत. तरीसुद्धा शरद पवारांचं एक वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे की पक्षाचा कोणताही असा निर्णय झालेला नाही किंवा पक्षाने असं कुठे सांगितलेलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवारांना जर या बंडाची कुणकुण लागली आहे किंवा हे बंड थांबवायचं असेल तर शरद पवार स्वतः मुंबईत आले असते, सर्व आमदारांना बोलवलं असतं, सगळ्यांना फोन करून विचारपूस केली असती. पण असं कुठल्याही प्रकारे दिसत नाही. अगदी. विलास, जेव्हा शिंदे गटाकडून खरं तर बंड झालं होतं त्याची मुद्दाम आठवण अशासाठी की ते जे बंड झालं होतं ते एका रात्रीत अचानक झालं होतं आणि सगळ्यांसाठीच तो धक्का होता. मात्र अजित पवारांबाबत गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सुरू आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली किंवा ते नॉट रिचेबल आहेत, ते नाराज आहेत आणि त्यामुळे आता ते बंडाच्या तयारीत आहे, अशी अंतिम ही बातमी येते. आणि त्यावर स्पष्टीकरण अजित पवार अर्थातच देतील आणि त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. पण अजित पवार यांच्याबाबत अशा वावड्या उठवल्या जात आहेत आणि हे भाजपकडून केलं जात आहे, अशी देखील एक टीका होती, अशी देखील एक प्रतिक्रिया उमटताना दिसतीये. त्यामुळे खरंच भाजप अशा प्रकारे काही रणनीती आखत असेल आणि अजित पवार यांच्या नावाच्या या वावड्या उठवत असतील? नाही, वावड्या उठवण्याचा मुद्दा आता नाहीच आहे. म्हणजे संजय राऊत यांनी सकाळी जे म्हटलं की वावड्या उठवल्या जात आहेत किंवा काय केलं जात आहे, आता वावड्या उठवण्याची वेळ निघून गेलेली आहे. भाजपला केन प्रकारे लोकसभेमध्ये 48 पैकी अधिकच्या जागा आणायच्या आहेत. उत्तर प्रदेशमधील 80 जागा, महाराष्ट्रातील 48 जागा आणि इतर राज्यामध्ये असं गणित करून त्याला 300च्या वर खासदार आणायचे आहेत. आता महाविकास आघाडी जर स्ट्रॉंग झाली, अजित पवार महाविकास आघाडीवर राहिले तर जो आकडा 42 म्हणून ते सांगतात भाजपवाले, तो निश्चितच कमी होईल आणि ते 20-22च्या पुढे जाणार नाही. हे गणित. दुसरं एक महत्त्वाचं, एकनाथ शिंदे यांना घेऊन लोकसभा निवडणूक जी आहे ती जिंकता येणार नाही किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये जो आकडा भाजपला पाहिजे तो आणता येणार नाही. या प्रकारचा सर्वे जो आहे तो प्रत्येक 3 महिन्यांनी भाजप करत असतं. प्रत्येक 3 महिन्यांनी RSSचे जे स्वयंसेवक आहेत ते करत असतात. मायक्रो लेवलला बूथ वाईज रोजचा रिपोर्ट जो आहे तो केंद्रातल्या अमित शहा जे पक्षाचे नेते आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला जातो. म्हणूनच अमित शहा यांनी मुंबईतल्या कोर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा कशा प्रकारे आणायच्या आणि कशा प्रकारचे कार्यक्रम करायचे याबाबतची आखणी केली. मुद्दा असा आहे की वावड्या उठवणं राजकारणात आता एखाद्या वेळेस जर शरद पवार म्हणाले की असं काही नाही आहे तर त्याचा अर्थ काढला जातो की होय असं काहीतरी होणार आहे.
म्हणजे शरद पवार जे बोलतात त्याच्या विरोधात ते होत असतं. असा जो एक मतप्रवाह आहे ती वेळ गेलेली आहे. आता कुठल्याही क्षणाला जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वाटलं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपमध्ये लोकसभा जिंकता येणार नाही तर ते अजित पवारला पुन्हा गळ घालतील. इतकंच नाही तर त्याला शरद पवार यांची मूक संमती असेल, कारण महाराष्ट्रातील जी सत्ता आहे ती राष्ट्रवादीला पुढे नेण्यासाठी नेहमीच सकारात्मक राहिली आहे. मग ती भाजपसोबतची असो की मग ती काँग्रेससोबतची असो. त्यामुळे सत्ता असेल तर पक्ष टिकून राहतो, पक्षाचा कार्यकर्ता टिकून राहतो. विलास, तुम्हाला थोडंसं थांबवते. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते ती आधी पाहूया. अजित पवार हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र राष्ट्रवादीचे प्रतोद अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. प्रतोद अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र असल्याचं समजतंय. त्यामुळे अजित पवार यांच्या संबंधीच्या या हालचालींना आता वेग आलाय. शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून याबाबत नकार घंटा वाजवली जाते, पण घडामोडींना मात्र वेग आलेला आहे, हे नाकारून चालणार नाही. अजित पवार यांच्याकडे 40 आमदारांचं पत्र असलेलं सह्यांचं पत्र आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. अजित पवार यांच्या भेटीला आता राष्ट्रवादीचे नेते पोहोचलेले आहेत आणि याच सगळ्यावर पुन्हा एकदा आपण विलास आठवले यांच्याकडे जाऊयात. विलास, आता प्रतोद अनिल पाटील देखील अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अजित पवारांसोबत भेटी सुरू आहेत. कधीपर्यंत हे चित्र स्पष्ट होऊ शकतं? अजित पवार कधीपर्यंत आपली भूमिका मांडतील? नाही, दोन गोष्टी आहेत की भूमिका त्यांची स्पष्ट आहे जी सूत्रांची माहिती मिळते. मी काल अनेक भाजपच्या मंत्र्यांशी बोललो, आमदारांशी नव्हे मंत्र्यांशी बोललो, अनेक म्हणण्यापेक्षा 2-3 मंत्र्यांशी बोललो. त्यानंतर राष्ट्रवादीच्या 4 ते 5 आमदारांशी बोललो. त्यांचंही असं म्हणणं आहे की तयारी पूर्ण झाली आहे. 99% अजितदादा पवार हे आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या वेळचं गणित यासाठी फसलं की शरद पवार यांचा पाठिंबा नव्हता. विलास, तुम्हाला थोडंसं थांबवते. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती आधी पाहूयात, पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. दादांच्या बाबतीमध्ये की दादांबरोबर आमचं अख्खं आयुष्य जात आहे, पुढेही दादांबरोबर आमचं आयुष्य जाणार आहे. पण त्याच्याबरोबर दादा राष्ट्रवादी बरोबर आहेत आणि आम्ही दादांबरोबर. पुन्हा एकदा आपण विलास यांच्याकडे जाणार आहोत. विलास, आपण पाहिलं तर अनिल पाटील यांनी आता प्रतिक्रिया देताना म्हटलंय राष्ट्रवादीचे आम्ही सगळे आमदार किंवा आम्ही नेते हे अजित पवारांसोबतच आहोत. अजूनही राष्ट्रवादीकडून या सगळ्या घडामोडींना नकारच दिला जातोय, पण सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार बंड करण्याच्या तयारीत आहेत. काय सांगाल? नाही, दोन गोष्टी आपण स्पष्टपणे सांगतोय की अजितदादा पवार हे बाजूला जाणार आहेत हे निश्चित. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना घेऊन जाणार आहेत की अर्ध्या आमदारांना घेऊन जाणार आहेत ही गोष्ट वेगळी. आकडा फक्त पक्षांतर बंदी कायद्याचा आहे, तो 36चा आकडा त्यांनी ओलांडला आहे आणि 38 ते 40 आमदार जे आहेत त्यांच्यासोबत आहेत. आता हे सगळे आमदार अजित पवार यांच्यासोबत जातील, कारण येणाऱ्या भवितव्यामध्ये जर पुन्हा निवडून यायचं असेल तर शरद पवारांचा जो मागे करिश्मा होता तो काही चालणार नाही. इकडे काँग्रेस जी आहे ती काँग्रेस हतबल झालेली आहे. काँग्रेससोबत राहून किंवा महाविकास आघाडीमध्ये राहून आपण निवडून येऊ शकत नाही किंवा निवडून आलं तरी सरकारमध्ये जाऊ शकत नाही. ही जी भावना आहे ती गेल्या 9 ते 10 महिन्यात निश्चितच राष्ट्रवादीच्या अजितदादा समर्थक आमदारांमध्ये असं म्हणता येईल. त्यामुळे अजित पवारांच्या समर्थक आमदारांमध्ये ही भावना तयार झालेली आहे. विलास, खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल आणि सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. या बुलेटिनमध्ये इथंच वेळ थांबायची वेळ झालेली आहे. मात्र न्यूज स्टेटवर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे.